आज सकाळी लवकर की नाही मळ्यात पहिल्यांदा हे मेथीच्या भाजीला पाणी पाजून घ्यायचं होतं आणि इथली सगळी कामं ते आवरून की नाही मला आणि कोर्टात पण जायचं आहे. पण आता सकाळ सकाळ पारी की नाही सगळ्यात पहिला मोटर चालू करून यावं म्हणलो आणि बघतोय तरी इथं माकडे तीन काय इकडनं तिकडे झाडावर नुसतं ओढ्याच मारायला तिथं. पण जाऊ दे म्हणलो आता मला सगळ्यात पहिला इथं मोटर तीन चालू करून की नाही ते सगळीकडे मेथीला पाणी पाजून घ्यायचं होतं. मग नंतर असं मोटर तीन चालू केल्यावर की नाही पाणी पाजायला पण चालू केलं. त्यात आता मेथीची भाजी आपली 10-15 दिवसात काढायला पण येते आणि इकडे जी कांदा लावलेली की नाही ती पण आता भाजी तयार व्हायला. मग आता नंतर की नाही कांद्याला आणि मेथीला दोघांना पण पाणी पाजून घेतलं आणि तिथलं सगळं एकदाच आवरून की नाही मी घराकडे आलो आणि मग नंतर आमच्या दादाला त्यांनी घेऊन की नाही सांगली निघालो आणि आता सांगली आमच्यापासून तेवढी 40 किलोमीटर लांब आहे. त्यामुळे मग आता आम्हाला यायला पण लय उशीर लागला नव्हता. तेवढंच एक तासाभरात की नाही आम्ही इथे येऊन पोहोचलेलो. पण आता इकडे एकदम ट्रॅफिक एवढं लागली की आम्हाला कोर्टात जायला जरा उशीर झालता. तरी पण कसं तरी करून की नाही आम्ही न्यायालयापाशी आलं. मग आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आम्ही बारका असून एवढं कसं काय कोर्टात आले. मग आता ह्यो विषय सांगायचं म्हटलं तर जरा लयच मोठा आहे कारण ते वेळेच असं आले की आम्हाला कोर्टात यायलाच लागलं. पण आता ह्यो काय तसं काही लय वेगळा विषय नव्हता. आमच्या जर रानाचा विषय चालू होता त्यामुळे आता त्याचं एक टेन्शन जरा वेगळंच चालू आहे. आता इथं आपल्या आयुष्यात नुसतं अडचणी येतच जातात. त्याचं काय लय टेन्शन घेत बसायचं नाही कारण प्रत्येक वाईट वेळ आणि प्रत्येक वाईट परिस्थितीनं आपल्याला काहीतरी मिळतच असते आणि ती गोष्ट म्हणजे आपल्याला मिळणारा एक अनुभवच असतोय.